हाय हॅलो नमस्कार। तर मी आज बनवणार आहे मस्त असं झटपट चविष्ट बेसन झुणका। त्यासाठी लागणारं साहित्य, सर्वप्रथम मी कढई गरम करून घेतली, त्यामध्ये घातलं आहे तेल। हे बघा, तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यामध्ये घालणार आहे जिरं मोहरी। छान असं तडतड आवाज आले की त्यानंतर सोडणार आहोत त्यामध्ये आपण छान असं लसूण बारीक केलेला। हे बघू शकता, छान असं लसण घालून घेतलं आहे। लसण झालं की आपण त्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची कट केलेली। हे बघा, आता आपण सोडणार आहोत त्यानंतर छान असा कांदा कट केलेला। ही झटपट रेसिपी आहे, नक्कीच करून बघा। त्यानंतर घालणार आहोत कांदा। हे बघा, कांदाही व्यवस्थित आपण परतू देणार आहोत। तर कांदा आणि लसूण घातल्यावर मी घालणार आहे यामध्ये मीठ। हे बघा, व्यवस्थित कांदा परतवण्यासाठी मीठ घालायचं आहे। तर हे बघा, कांदा आता छान असा लालसर होईपर्यंत आपण ठेवणार आहोत। त्यामध्ये घालणार आहोत हळद। हे बघू शकता, त्यानंतर घालणार आहोत छान असा लाल मिरची पावडर, जे की घरचंच आहे माझं। तर हे बघू शकता, त्यानंतर घालणार आहे शिमला मिरची। छान असं एकत्रित करून घेतलं आहे। वाफ येऊ देपर्यंत आपल्याला ते ठेवायचं आहे। त्यानंतर घातला आहे कढीपत्ता आणि टोमॅटो। लास्टला टोमॅटो घालायचं, कारण थंड तेल होत असते म्हणून। हे बघा, छान असं व्यवस्थित परतवलं की आपण लास्टला टोमॅटो घालून एक वाफ येईपर्यंत झाकून ठेवणार आहोत। त्यानंतर हे बघा, छान असं तडक्याला तेल सुटलं आहे। त्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर। त्यामध्ये घातली आहे कोथिंबीर। आता त्याला व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि त्यामध्ये घालणार आहोत आपण बेसन। हे बघा, छान असं बेसन घालून घेतलं आहे। हे बघा, मी 4 मूठ बेसन घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित त्या तेलापुरतं होणार आहे म्हणून। हे बघा, छान असं एकत्रित झालेलं आहे, पूर्ण बेसनला व्यवस्थित तडका लागलेला आहे। तर आपण यामध्ये घालणार आहोत पाणी। पाण्याचा शिंतोडा दिला तरी चालते, पण क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी इथं पाणी घातलं आहे। हे बघू शकता, छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि एक वाफ येऊ देपर्यंत त्याला व्यवस्थितरित्या आपण हलवून झाकून घेणार आहोत। त्यामध्ये घातलं आहे मीठ। थोडंसं मीठ आधीच कांद्याच्या वेळेस घातलं होतं, आता थोडंसं घातलं आणि घातली आहे कोथिंबीर। हे छान वाफ येऊ देपर्यंत झाकून ठेवलं आहे आणि परत पाणी आपल्याला लागणार आहे म्हणून। हे बघा, थोडंसं सुका आहे, तर थोडंसं पाणी घातलं की अजून व्यवस्थित ते शिजणार आहे। हे बघू शकता, इथं मस्त असं झुणका बनलेला आहे। तर याला वाफ येऊ देपर्यंत आपण झाकून ठेवायचं आहे। हे बघू शकता, झटपट चविष्ट बेसन झुणका तयार।